गजानन महाराजांची पालखी स्वगृही संत नगरी शेगावात पोहोचली। पालखीसोबत खामगाव ते शेगाव 18 किलोमीटर, लाखो भाविक सहभागी। आषाढी एकादशीला विठू माऊलीचं दर्शन घेऊन संत गजानन महाराजांची पालखी स्वगृही संत नगरी शेगावात पोहोचली असून खामगाव ते शेगाव या पायदळ वारीत लाखो भाविक सहभागी झाले होते। त्यामुळे शेगावात भक्तांची मंडळी पाहायला मिळाली। टाळ मृदुंगाच्या निनादात पावली खेळत गजाननांचं नाम स्मरणाचा गजर करत संत गजानन महाराजांची पायदळ वारी 2 जून रोजी शेगावावरून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली होती। त्या ठिकाणी आषाढी एकादशीला विठू माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर परतीच्या प्रवासाला 1300 किलोमीटरचं अंतर 2 महिन्यात पूर्ण करून ही पालखी संत नगरीत दाखल झाली आहे। या वारकऱ्यांचे जागोजागी भाविकांनी स्वागत केलं। खामगाव ते शेगाव पालखीसोबत लाखो भाविक सहभागी झाले होते। संत नगरीमध्ये संपूर्ण भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं आहे। जय गजानन। मी संध्या विलास देबाजी मेकरवरून आले। आमचा ग्रुप नेहमीच येते, पण प्रथमच मी या वारीमध्ये आले तर खूप वेगळा आनंद होतो आणि खूप एनर्जी, उत्साह आणि आनंदी वातावरण खूप छान वाटते। जय गजानन। मी चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असून चंद्रपूर जिल्ह्यातील वडोदरा गावची रहिवासी आहे आणि माझी सुनबाई ही खामगावची आहे आणि आम्ही खामगावला एका कार्यक्रमानिमित्त आलो आणि त्यानिमित्ताने का होईना आम्हाला या गजानन महाराजांची परतीची वारी आहे जी पंढरपूरवरून गेल्या 1.5 महिन्यापासून निघालेली आहे ती आता अवघ्या काही तासातच आपल्या गजानन महाराज नगरीत ती पोहोचणार आहे। पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं आज संत गजानन महाराजांची पालखी ही शेगावला परत येत आहे आणि या पालखीच्या परतीच्या निमित्तानं सर्व वारकरी मंडळी या पालखीचा आनंद घेत आहे। मीही आज माझं 4थं वर्ष आहे आणि मी आनंदाने या पालखीचा लाभ घेत आहे। संत गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण हो आणि शेतकऱ्यांना सुद्धा चांगलं पीक येऊ हीच मी गजानन महाराजच्या चरणी